नमस्कार मित्रांनो, आपल्या स्पर्धा म्हणा किंवा फेरपडताळणी म्हणा किंवा शंका घालवण्यासाठी, विश्वासार्हतेला प्राप्त होण्यासाठी एक नियोजित युक्ती म्हणा, तर त्या युक्तीला किंवा त्या विनंतीला किंवा त्या नियोजनाला मान देऊन चायनीज 578 ते 79चा सोमेवाडी ते बनगरवाडीचा आताचा हा आपण व्हिडिओ करणार आहोत. कमेंटमध्ये आणि वैयक्तिक व्हॉट्सअपला अभिप्राय कळवल्याबद्दल गावकऱ्यांचे, जाणकार, तरुण तुर्क, शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालक बांधवांचे धन्यवाद. आज आपण पाहत आहोत की विश्वासार्हतेची कमतरता असल्यामुळे किंवा आणखीन काहीही समजा, येता येता ओझर वरच्या उत्तरेकडील दिगंची आणि आटपाडी पाहिल्यामुळे आशा करतो की ज्यांचे कोणाचे जे काही मनोमित किंवा मनातील मनसुबे असतील ते समोर स्क्रीनवरती अगदी स्पष्ट दिसत असावेत. मित्रांनो, अशा प्रकारे हे चायनीज असेल. थोडंसं आपण उत्सुकतेपोटी लांबून सुरुवात करूयात. जेव्हा आपण सांगोल्यातून रिंग रोड मार्गे नागपूर रत्नागिरी मार्गे प्रवास करत असतो, तर पुढे प्रवासादरम्यान या परिसरादरम्यान आपणास उत्तरेकडे मार्गक्रमण करावं लागतं, जे की उलटदर्शी पाहूयात आपण. बनगरवाडी च्या नैऋत्येच्या माळावरील मंदिरापासून तळ्याच्या बांधावरून इकडे सोमेवाडीच्या मंदिराच्या पायथ्यापासून मंदिर इथं तळ्याला लागून आहे. बहुतेक स्थानिकांनी प्रत्यक्ष पाहावं. गावठाणाच्या बाजूने उलटदर्शी दाखवत आहे. बरेच लोक
परवाच्या व्हिडिओनंतर प्रत्यक्ष जाऊन तिथं खात्री देखील करून आलेले आहेत. तर हा रस्ता असा पोहोचतो पाचेगाव येथे रत्नागिरी नागपूरला, किंवा या बाजूने जर पाहिलं तर झापाची वाडी मार्गे देखील असं उलटदर्शी थोडा नाही, पाचेगाव सोयीस्कर आहे. तर सांगोल्याकडून पाचेगाव खुर्दपर्यंत आल्यानंतर पाचेगावच्या पश्चिमी, वायव्य आणि ईशान्येकडे प्रवासादरम्यान सोमेवाडी ते बनगरवाडी दरम्यान आपणास 2 टेकड्यांवरती असलेल्या मंदिराच्या मधून सदरील प्रस्तावित मार्गिका मार्गक्रमण करताना दिसते. तर सदरील आकृतिबंधाप्रमाणे उत्तर बाजूला वेसाइड अम्युनिटीची सोय करण्यासाठी प्रयोजन दिसत आहे. मधली लाल रेषा आणि जांभळी रेषा काय दर्शवते, तसेच लगतची हिरवी रेषा कशासाठी आहे, आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कोवळे बोधगिरी वस्ती पासून व्हिडिओ सुरुवात करूयात. बारकाईने लक्ष द्या. निळी म्हणा किंवा जांभळी रेषा केव्हा येते, हिरवी केव्हा येते मध्यभागी, आणि लाल केव्हा येते, आणि बाजूची हिरवी रेषा कशासाठी असेल. बनगरवाडी आणि सोमेवाडी दरम्यानचं चैनेज. सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपल्या परिसरातील GCP मार्किंग आणि चैनेजचा नंबर कमेंटमध्ये अवश्य लिहावा, आणि व्हॉट्सअप नंबर 9307616630 वरती देखील पाठवावा. अपेक्षेप्रमाणे काही ठराविक भागातीलच व्हिडिओ जास्त प्रमाणात दिसत असावेत, अशी देखील आपली संकल्पना, भावना असू शकते. पण फक्त कमेंटमध्ये मार्गिकेबद्दल विचारपूस करणे
आणि आपल्याकडील माहितीचा चॅनलचे आदान प्रदान करून फेर तपासणी पडताळणीसाठी सहकार्य करणे. जसे की मी म्हटलं होतं की दुतर्फा असणं गरजेचं आहे. माहितीचा आदान प्रदान, कारण एकतर्फी काही ठराविक समाज घटकांपुरती माहिती संकलित होणे हे मी धोक्याचं, दग्याफटक्याचं किंवा लोकशाही मार्गाचं प्रतीक मानतो. तर आशा करतो की आपला लोकशाहीवरती तसेच सत्य किंवा कुठल्याही माहिती किंवा अधिकारांच्या विकेंद्रीकरणावरती आपला भरोसा असावा. असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल. एक जरी आपल्या परिसरातून स्वयंसेवक तयार झाला तरी आमच्या कार्याची पोचपावती आम्हाला मिळाल्यासारखं वाटतं. परत एकदा त्या बंधूचे शतशः धन्यवाद. खरं तेच इत्थंभूत सत्य परिस्थितीच्या शक्यता आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम एकतर्फी नसून दुतर्फी आहे. बोलायला सामाजिक संवेदनेच्या हिशोबाने अनेक मुद्दे आहेत. वेळ काय आयुष्य देखील पुरणार नाही. विश्वास ठेवणं आणि त्याला सत्कारणी किंवा सार्थकी लावणं हा फक्त काही क्षणांचा कामाचा विषय नसून एखाद्याच्या आजन्म पाठपुराव्याचा विषय असतो. नेहमीप्रमाणेच दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ, पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आत्तापर्यंत केलं नसेल तरी देखील नक्की सबस्क्राईब करा. भविष्यातील घडामोडी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये आपला जो काही अभिप्राय आहे तो कळवण्यास आणि तोच अभिप्राय व्हॉट्सअपवरती 9307616630 9307616630 वरती कळवायला देखील विसरू नका. प्रश्नांचा भडीमार करण्यापेक्षा शांततेने उत्तरांचा पाठपुरावा मागोवा घ्यायचा प्रयत्न करा. आशा करतो की जे कोणी चॅलेंज पाठवत आहेत आणि जे कोणी GCP मार्किंगचे क्रमांक आणि फोटो पाठवत आहेत त्यांना
हळूहळू का होईना पण व्हिडिओ द्वारे विस्तृत माहिती पोहोचवण्याचा आमचा जो प्रयत्न आहे तो आम्ही पूर्ण करण्यात पात्र ठरत आहोत. याबद्दल संबंधिताचं थोडंफार का होईना समाधान असेल. मित्रांनो, प्रश्न कधीच संपणार नाहीत. त्यामुळं उत्तरांचा पर्याय कशा प्रकारे आपण ठरवू शकतो यासाठी मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज विनोद, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव, पिनकोड 413504 नेहमी प्रयत्नशील असतो. अशा सर्व उपक्रमाद्वारे समाजात चर्चा घडवणं, प्रबोधन करणं हेच एक प्रामाणिक उद्दिष्ट असतं. जेणेकरून आहे या पिढ्या जरी खर्च झाल्या तरी भविष्यातील पिढ्यांना परत त्यांचं आयुष्य खर्ची पाडायची गरज पडणार नाही, असा माझा एक वैयक्तिक भोळा बाबडा समज आहे. आयुष्यामध्ये कोण काय देऊ शकतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला हा जो छंद जडला आहे याद्वारे स्वतःचं समाधान इह परलोकीचं प्राप्त करण्याचा माझा स्वतःचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. सदरील माहितीचा कोणास कुठल्या प्रकारे फायदा, तोटा, नफा, नुकसान होईल हा योगायोगाचा विषय आहे. मी काय बोलतोय यापेक्षा स्थानिकांची नजर आपापल्या क्षेत्राकडे असावी. काही लक्षात नाही आलं तर व्हिडिओ मागे पुढे करावा, स्टॉप करावा, स्क्रीनशॉट काढून घ्यावा आणि एकटक पाहत बसू शकता किंवा व्हिडिओ थांबवून देखील चिंतन मनन करू शकता. आपण म्हणत असाल की एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये असं हे कसं, तर पर्याय असेल तर आपण शोधून अवलंबू शकता. नसेल तर मात्र ॲज यूजुअल समझने वाले को इशारा काफ़ी है.